मित्र हो, ज्वारी, बाजरी आणि नाचणी प्रत्येकाच्या घरामध्ये खाल्ली जाते. त्यातल्या त्यात ज्वारी खूप फेमस आहे. बहुतांशी लोक ज्वारीला प्राधान्य देतात. नाचणी आणि बाजरी कधीतरीच खाल्ली जाते. बहुतांशी लोकांना बाजरी ही गुणानं उष्ण असते, नाचणी आणि ज्वारी गुणानं थंड असते. एवढी माहिती सोडली तर 99% लोकांना या धान्यांच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती अजिबात नसते. जसं की ही धान्य कधी खावीत, किती प्रमाणामध्ये खावीत, कुठल्या सीझन मध्ये खावीत, कुठल्या आजारामध्ये खावीत, कोणत्या आजारामध्ये खाऊ नयेत याबद्दल त्यांना सविस्तर माहितीच नसते. बरेच जण मला नेहमी प्रश्न विचारतात, डॉक्टर मला हा आजार आहे तर कुठली भाकरी खावी, हा आजार असेल तर कुठली खाऊ नये, या पिठाची भाकरी खाऊ का त्या पिठाची भाकरी खाऊ, ही भाकरी खाल्लेली चांगली का ती भाकरी खाल्लेली चांगली, ह्या भाकरीमध्ये चांगले गुण का त्या भाकरीमध्ये चांगले गुण, हे उष्ण का हे थंड, असे बरेच प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तिन्ही धान्यांच्या बद्दल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तर शास्त्रीय पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. आणि अजून एक विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज जे तुमच्या दैनंदिन आरोग्याबद्दल अतिशय चांगली तुम्हाला उपयुक्त माहिती देणारे व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, आपण एक एक धान्याच्या बद्दल सविस्तर माहिती घेऊया. सगळ्यात सुरुवातीला आपण ज्वारी बद्दल बघूया. मित्र हो, ज्वारी गुणानं थंड आहे, वृक्ष म्हणजेच कोरडी आहे आणि पचायला अतिशय हलकी, सहज सोपी आहे. परंतु या ज्वारीमध्ये असणारा जो वृक्ष अर्थात कोरडा गुण आहे, यामुळे ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर काही जणांना कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता म्हणजेच मलावरोध होऊ शकतो. पण हा मलावरोध सुद्धा ज्वारी खाल्ल्यानंतर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल, शौचासला त्रास होऊ द्यायचा नसेल ज्वारी खाल्ल्यामुळं, तर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असताना त्या ज्वारीचं पीठ चाळून घेऊ नका, ते कोंड्यासहित करा. कारण या कोंड्यामध्ये भरपूर फायबर अर्थात तंतुमय पदार्थ आहेत. या तंतुमय पदार्थामुळे त्या ज्वारीच्या खाल्लेल्या अन्न पदार्थामध्ये पाणी चांगलं शोषून ठेवलं जातं कोंड्यामुळं, आणि तुमची संडास कडक होण्यापासून बचाव होतो. त्यामुळे हा वृक्ष जो गुण आहे ज्वारीचा, तो देखील आपल्याला कमी करता येऊ शकतो जर आपण ती भाकरी कोंड्यासहित खाल्ली तर. सोबतच ज्वारी खास करून पुरुषांसाठी अतिशय वरदान आहे, चांगली आहे. जे जे पदार्थ थंड असतात गुणानं, ते पुरुषांच्यासाठी अतिशय वरदान असतात. जे पदार्थ गुणानं उष्ण असतात ते पदार्थ स्त्रियांच्यासाठी अतिशय चांगले काम करू शकतात, जर त्यांचं शरीर निरोगी असेल तर, किंवा त्यांना कुठला आजार नसेल तरच. ज्वारी खाल्ल्यामुळे पुरुषांची ताकद खूप चांगल्या प्रकारे वाढते, त्यांना एक तंदुरुस्ती आणि मजबूती मिळते. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी ज्वारीची भाकरी खाऊ नये, परंतु स्त्रियांच्या तुलनेमध्ये ज्वारीचा भाकरीचा फायदा जास्त पुरुषांना होतो. यासोबतच या ज्वारीमध्ये किडनीचं काम चांगल्या प्रकारे घडवून आणण्याची ताकद असते. जेव्हा किडनीकडे रक्त जातं ते तिथं फिल्टर होतं. हे फिल्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे, रक्त शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे, या ज्वारी खाल्ल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे घडून येते, आणि त्यामुळं आपलं रक्त देखील चांगल्या प्रकारे शुद्ध होण्यासाठी या ज्वारीमुळे फायदा होतो. यासोबतच जर तुम्हाला डायबिटीस किंवा बीपी असेल तर या दोन्ही आजारामध्ये ही ज्वारी अत्यंत लाभदायक आहे. कारण का, तर या ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर अर्थात तंतुमय पदार्थ असतात. शिवाय ज्वारीची ग्लायसेमिक इंडेक्स जी असते, म्हणजे साखर वाढवण्याची इंडेक्स जी असते, ती फार कमी असते. त्यामुळे शरीरातील साखर तर नियंत्रित राहण्यासाठी मदत होतेच होते. सोबतच कोलेस्ट्रॉल म्हणजे खराब चरबी जर वाढली असेल तर ते देखील नियंत्रित राहण्यासाठी या ज्वारीमुळे फायदा होतो. मात्र अट एकच आहे की ज्वारी तुम्ही कोंड्यासहित खा. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यावेळी देखील ज्वारी तुम्हाला फायद्याची ठरते. ही ज्वारी कधी खायची, तर ज्वारीमध्ये थंड गुण असल्यामुळे ज्वारी उन्हाळ्यामध्ये आवर्जून खा. त्यातल्या त्यात अजून एक ऋतू आहे ज्याला आपण ऑक्टोबर महिना म्हणतो, आता सध्या जो चालू आहे, त्या सीझन मध्ये खूप जास्त उष्णता असते, हीट असते, दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असते. अशा वेळी देखील ह्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरातील उष्णता जी आहे वाढलेली, किंवा उन्हाचा जो त्रास होणार आहे तुम्हाला, तो कमी करण्यासाठी ज्वारी अतिशय फायदेशीर ठरते. त्यातल्या त्यात जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही भाकरी खात असाल तर त्यावरती तुम्ही गाईचं थोडंसं चमच्याभर तूप टाकून खा, त्याचा अजून जास्त चांगला फायदा तुम्हाला या भाकरीचा होऊ शकतो. अजून एक महत्वाचं, जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर अशा वेळी त्या ज्वारीच्या भाकरीच्या सोबत तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या खा. म्हणजे एक भाकर जर तुम्ही खात असाल तर दुप्पट तुम्ही भाजी घ्या, 2 वाटी तुम्ही भाजी त्या भाकरी बरोबर खा. नक्कीच तुम्हाला या ज्वारीचा फायदा अजून चांगला
शुगरच्या पेशंटमध्ये आणि वजन कमी करण्याच्या पेशंटमध्ये, कोलेस्ट्रॉल वाढलेल्या पेशंटच्या मध्ये चांगल्या प्रकारे होईल। जर तुमच्या शरीरामध्ये पित्त आणि कफ वाढल्यामुळे आजार होत असतील तर अशा वेळी ज्वारी लाभदायक आहे। आता पाहूया दुसरं महत्वाचं धान्य, ते म्हणजे बाजरी। बाजरी गुणानं उष्ण आहे, वृक्ष आणि कोरडी आहे, पचायला थोडीशी जड आहे, परंतु जर तुम्ही ती योग्य वेळेला योग्य सीझन मध्ये खाल्ली तर ती देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला पचून जाते। गुणानं उष्ण असल्यामुळे स्त्रियांसाठी अतिशय चांगली आहे, स्त्रियांची ताकद वाढवणारी आहे। याचा अर्थ पुरुषांनी खावं असं नाही, पण पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना जास्त लाभदायक आहे। जर तुमच्या शरीरामध्ये वात आणि कफ वाढल्यामुळे आजार निर्माण झाले असतील तर अशा वेळी बाजरी अतिशय लाभदायक आहे। बाजरी गुणानं उष्ण असल्यामुळे ज्यावेळी थंड वातावरण असतं किंवा जे लोक सतत थंड वातावरणामध्ये राहतात, ज्या लोकांना थंडीचा खूप त्रास होतो, ज्या लोकांना थंडीमध्ये त्यांचे आजार जास्त उद्भवतात, ज्यांना थंडी सहन होत नाही, अशा लोकांनी थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्याचा असेल किंवा हिवाळ्याचे दिवस असतील तर अशा वेळेला बाजरी अतिशय फायदेशीर ठरू शकते, ज्यामुळे शरीरातील थंडावा कमी करून शरीरामध्ये नैसर्गिक उष्णता निर्माण केली जाते। त्यातल्या त्यात थंडीच्या दिवसामध्ये जर वातीचा आजार जास्त असेल, संधिवात असेल किंवा खूप कफ जास्त होत असेल, थंडी जरा जरी आली, थंडी जरा जरी सुटली तरी लगेचच शरीरामध्ये थंड धरून बसत असेल, थंडी सहन होत नसेल आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल, घशातले इन्फेक्शन होत असेल, छातीमध्ये कफ होत असेल, तर तो थंडावा कमी करून उष्णता तिथं निर्माण करण्याचं काम, ऊब तिथं निर्माण करण्याचं काम ह्या बाजरीमुळे होतं आणि तुम्हाला ह्या आजारापासून खूप चांगल्या प्रकारे बचाव तर होतोच, पण आजार झालाच तर तो लवकर देखील बरा होण्यासाठी मदत होते। सोबतच या बाजरीमुळे भूक देखील सुधारते। ज्या लोकांना भूक लागत नाही, भूक कमी लागते, खावंसं वाटत नाही, अशक्तपणा जाणवतो, अशा लोकांनी त्यांच्या आहारामध्ये जर बाजरीचा उपयोग केला तर त्यांची भूक सुधारते आणि सगळ्यात महत्वाचं, वजन न वाढता तुमची ताकद वाढवणारी ही बाजरी आहे। पण जर तुम्हाला पित्ताचा त्रास जास्त असेल, त्यातल्या त्यात उष्ण पित्ताचा जास्त त्रास असेल तर अशा वेळी बाजरीचं प्रमाण तुम्ही कमी घ्या। आता पाहूया शुगर आणि बीपीच्या पेशंटसाठी बाजरी खावी का, किती प्रमाणामध्ये आणि कशी खावी। तर नक्कीच शुगर आणि बीपीच्या पेशंटसाठी बाजरी वरदान आहे, कारण याच्यामध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये डायटरी फायबर अर्थात तंतुमय पदार्थ आहेत। यासोबतच या बाजरीमुळे शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे ती जास्त चांगल्या प्रकारे वाढते, म्हणजे इन्सुलिन रक्तातील साखरेवर चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मदत होते। त्यामुळे बाजरीमुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहण्यासाठी मदत होते। यासोबत जर तुमच्या शरीरामध्ये खराब चरबी, त्यातल्या त्यात ट्रायग्लिसराईड नावाची जी चरबी असते ती जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असेल, त्याचा त्रास तुमच्या रक्तामध्ये, रक्तवाहिन्यांच्या मध्ये, हृदयाच्या आरोग्यामध्ये होत असेल तर अशा वेळी बाजरी तुम्हाला तो त्रास कमी करण्यासाठी, रक्तातील ट्रायग्लिसराईड नावाची खराब चरबी वाढू न देण्यासाठी मदत करणार आहे नैसर्गिकरित्या। आणि सगळ्यात महत्वाचं, बाजरी थोडीशी पचायला जड असल्यामुळं ती हळूहळू पचली जाते। हळूहळू पचल्यामुळं डायबिटीस पेशंट जेव्हा ही बाजरीची भाकरी खातात तेव्हा त्या बाजरीच्या भाकरीमध्ये किंवा एकूण आहारामध्ये असणारी जी साखर आहे ती डायरेक्ट लगेचच खूप वेगानं रक्तामध्ये मिसळत नाही, रक्तामध्ये उतरत नाही, हळूहळू उतरली जाते, हळूहळू रक्तामध्ये ती साखर सोडली जाते। त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटची शुगर अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत नाही, ती हळूहळू रक्तामध्ये सोडून रक्तातील साखरेवर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करते। त्यामुळे बीपी आणि शुगरच्या पेशंटसाठी बाजरीची भाकरी देखील वरदान आहे। मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे ही भाकरी खात असताना कोंड्यासहित खा आणि सोबतच हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या तुम्ही जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे दुप्पट प्रमाणामध्ये ह्या भाकरी सोबत देखील खाणं अत्यंत गरजेचं आहे। आणि नंबर 3 धान्य आहे ते म्हणजे नाचणी। नाचणी गुणानं जास्त थंड पण नाही, जास्त उष्ण पण नाही, ज्याला आपण सौम्य उष्ण किंवा कोमट म्हणून। नाचणीची भाकरी सगळ्यात जास्त ताकद देणारी, पचायला सहज, हलकी आणि सोपी आहे आणि गुणानं स्निग्ध आहे। पुरुष आणि स्त्रियांसाठी तितकीच चांगली आहे, दोघांनाही फायदेशीर असणारी आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये दोघांसाठी ही ताकद देणारी आणि न्यूट्रिशन देणारी आहे। सोबतच या नाचणीमध्ये पित्ताचा त्रास कमी करून रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याची नैसर्गिक ताकद आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, ही नाचणीची भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर समाधान मिळतं, लवकर तृप्ती मिळते आणि तुम्हाला जास्त वेळासाठी पोट भरल्यासारखं वाटतं। त्यामुळं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये नाचणीची भाकरी अतिशय वरदान आहे। ज्या लोकांना सतत खावखाव होतं, सारखं सारखं मध्ये मध्ये खावंसं वाटतं, भूक सहन होत नाही, भूक लवकर लवकर लागते, अशा लोकांनी त्यांच्या आहारामध्ये जर नाचणीच्या भाकरीचा समावेश केला तर त्यांना वजन न वाढता चांगली ताकद मिळते आणि भूक चांगली समाधानकारक भागवली जाते। कारण या नाचणीच्या मध्ये असणारे जे महत्वाचे सत्व, गुण, न्यूट्रिशन, पोषक तत्व आहेत हे आपल्या शरीरातील सगळ्या पेशींच्या ज्या गरजा आहेत
त्या लवकरात लवकर परिपूर्ण करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात। ही नाचणीची भाकरी तुम्ही वर्षभर कुठल्याही सीझन मध्ये घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं लहानांपासून थोरांपर्यंत वयस्कांच्या पर्यंत अगदी 100 वर्षाच्या माणसापर्यंत ही भाकरी अतिशय वरदान आहे। कारण या भाकरीनं कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, अतिशय चांगल्या प्रकारे पचवली जाते आणि खूप चांगली ताकद मिळून शरीरातील सगळ्या पेशी, बोन असतील, हाडं असतील, मांसपेशी असतील, सांधे असतील, सर्वांना अतिशय चांगली ताकद आणि मजबूती या नाचणीच्या भाकरीमुळे मिळते। सर्व धान्यांच्या मध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम फक्त नाचणीमध्ये जास्त आहे। त्यामुळे ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे, हाडांच्या काही तक्रारी आहेत, खूप कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं कमजोर झालेत, हाडं ठिसूळ झालेत, हाडांची झीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले, सांधेदुखी होते, मनका दुखतं, पाठ कंबर मानदुखी होते, हातापायामध्ये सारखं वेदना होत असतात, अशा लोकांसाठी नाचणीची भाकरी अतिशय वरदान आहे। शिवाय या नाचणीमध्ये फायबर, खनिज आणि चांगली इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात। या नाचणीच्या भाकरीमुळे देखील शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते। त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी देखील ही नाचणी अतिशय वरदान आहे। मात्र नेहमीप्रमाणेच ही भाकरी खात असताना सुद्धा भाजीचं प्रमाण, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचं प्रमाण हे दुप्पट असावं, जेणेकरून अजून चांगला फायदा याचा होऊ शकतो। आणि ही देखील भाकरी तुम्ही कोंड्यासहित खा, याचं पीठ चाळून घेऊ नका, बारीक तुम्ही दळून आणू शकता आणि चांगली भाकरी तुम्ही करू शकता। कुठल्याही सीझन मध्ये नाचणीची भाकरी तुम्ही खाऊ शकता, कुठल्याही वेळेला खाऊ शकता। त्यामुळे नक्कीच ही शास्त्रीय माहिती तुम्ही आजपर्यंत कुठंच ऐकली नसेल, कधीच ऐकली नसेल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे। नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं आवर्जून कळवा, आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळू द्या ह्या तिन्ही भाकरीचे गुण काय आहेत, कुठल्या आजारामध्ये किती प्रमाणामध्ये, कुठल्या वेळेला कशा प्रकारे खावी हे त्यांना देखील कळेल। ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील। आणि आजपासून या तिन्ही धान्यांचा त्यांच्या आहारामध्ये वापर कोण कोण सुरू करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून कळवा, आम्हाला कळू द्या कुठपर्यंत आमचे व्हिडिओ चाललेले आहे। परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा, आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आम्हाला अजून अशाच प्रकारचे चांगले आरोग्यविषयक व्हिडिओज बनवण्यासाठी खूप चांगली प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला देखील त्याचा चांगला फायदा होईल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।